नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो. आणि आज आपण नंदाताई भगत ह्या शिक्षिका आहे आणि आज आपण त्यांना भेटीसाठी आज आपण आलो. आज 5 सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त त्यांना मी सुद्धा त्यांचा एक शिष्य राहिलेला आहे आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये मी पत्रकारितामध्ये पत्रकारितामध्ये मी आणि त्यांच्या या गुणामुळे त्यांच्या या कारकिर्दीमध्ये मी त्यांच्या हाताखालून गेलेलो आहो, थेट पाठीशी जुडलेलो आहो. आणि आज तिचे जे आहे आणि काय सांगणं जाणून घेऊया. मॅडम आपला परिचय सांगा. सर्वांना सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. मी प्राध्यापिका नंदा माणिक भगत जायबाई चौधरी ज्युनियर कॉलेजमध्ये शिकवायची. 29 वर्ष शिक्षिका म्हणून पद भूषविलं आणि आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने माझंच एक स्टुडंट तर पत्रकारिता त्याने पूर्ण केलेली आहे, तर तो माझी मुलाखत घेण्याकरिता आलेला आहे. एक सप्रेम भेट म्हणून शिक्षक दिनाच्या निमित्त आज संपूर्ण भारतभर 5 सप्टेंबर हा दिवस सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. ते उत्तम शिक्षण तत्वज्ञ होते आणि उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी विविध पद भूषविली आहेत. तर शिक्षक कसा असायला पाहिजे याविषयी वेगवेगळ्या प्रकारचं आपलं मत मांडलेलं आहे. तर शिक्षक हा खरंच विद्यार्थ्यांचा मित्र, मार्गदर्शक आणि त्यांना समाजामध्ये योग्य अशी दिशा दाखवणारा असा असतो. आमचे आदर्श शिक्षक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि उत्तम गुरु म्हणून भगवान गौतम बुद्ध यांचा आदर्श म्हणजे ते आमचे खरे गुरु, खरे शिक्षक आहेत. तर त्यांचा आदर्श म्हणून मी म्हणजे जे काही शिकले त्यांच्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून तर खरं आणि आज मी माझ्या गुरूपासून जे काही शिकले आणि ते मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये आचरण्याचा प्रयत्न केला आणि तोच आदर्श माझ्या गुरूंचा आदर्श मी माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा दिलेला आहे. आणि आज मी शिक्षिका या पदापर्यंत पोहोचले आहे. आजही माझे विद्यार्थी अनेक क्षेत्रामध्ये माझी जे काही विद्या दिलेली आहे आणि त्यांनी ग्रहण केलेली आहे ते घेऊन विविध क्षेत्रामध्ये त्यांनी आपली उत्तम अशी कामगिरी कर्तबगारी बजावलेली आहे. आणि मी निवृत्त जरी झाले असेल तरीही मी आताही शिक्षकी पेशापासून निवृत्त झालेले नाही. आणि जसं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की शिक्षकाने नेहमी विद्यार्थीच असायला पाहिजे. ज्ञानकण जे असतात तर ते ज्ञानकण नेहमी मरेपर्यंत जर बेसले तर खरंच आपण आदर्श विद्यार्थी समाजाला प्रोव्हाइड करू शकतो असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हटलं होतं. तसेच आजचा जो दिवस आहे तर माझे आणखी गुरु, माझे आणखी जे शिक्षक आहेत ते आहेत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले. यांनी मुलींकरिता जी शाळा काढली, उत्तम शिक्षिका म्हणून त्यांनी जो आदर्श समाजापुढे प्रस्तुत केला, तर त्यांचाही मी या दिनी खरे उत्तम शिक्षक म्हणून म्हणजे भारतीय समाजव्यवस्थेमध्ये त्यांनी जी क्रांती केली, शैक्षणिक क्रांती केली, खऱ्या अर्थाने शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारे आमचे जे शिक्षक आहेत, आमचे आदर्श गुरु आणि शिक्षक ते म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले. जर सावित्रीबाई फुलेंनी शिक्षकाचं कार्य नसतं केलं आणि मुलींकरिता पहिली शाळा 1847 मध्ये काढली नसती तर खरंच आज आम्ही स्त्रियांनी शिक्षिका हा पद भूषविलंच नसतं. म्हणून त्यांचा जन्मदिवस म्हणजे 3 जानेवारी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा असं मला वाटतं. कारण जी काय शैक्षणिक क्रांती केली ती शैक्षणिक क्रांती ही सावित्रीबाई फुलेंनीच केलेली आहे. भारताची आद्य शिक्षिका म्हणून त्यांचा गुणगौरव करण्यात येतो. आज 5 सप्टेंबरच्या दिवशी मला असं वाटतं की राधाकृष्णन, सर्वपल्ली राधाकृष्णनच्या बरोबरच सावित्रीबाईचाही उल्लेख करणं अतिशय गरजेचं आहे. कारण त्यांनी शैक्षणिक क्रांती जी केली ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे. तर शिक्षण तज्ञ, शैक्षणिक क्रांतीचे जनक म्हणून मी सावित्रीबाईचा उल्लेख करेल एक स्त्री म्हणून. आणि त्याचबरोबर 5 स्त्रिया ज्या शिकल्या, ज्यांना त्यांनी शिकवलं, अशा फातिमा बेग, मुक्ता साळवे त्यांची स्टुडंट होती. तर अशाही लोकांचा म्हणजे आपण या दिवशी अनुसरण करायला पाहिजे.
आणि तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी आंबेडकर यांनी शिक्षणाचं मूल्य जाणलं होतं आणि त्यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असंच घडविलं. तर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे शिक्षक हे रामजी ठरले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे खरे आदर्श शिक्षक असे ठरले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताची शाही करून भारताचं संविधान निर्माण केलं आणि ते संविधान म्हणजेच भारतातील संपूर्ण जाती धर्मातील लोकांसाठी एक आदर्श असं ठरलेलं आहे आणि त्याची फळे आज पूर्ण भारतीय समाज घेतो आहे. तर अशा त्या महान तत्वज्ञ शिक्षणशास्त्रज्ञ अशा महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही मी माझं गुरु आणि शिक्षकही असं मानतो आहे. आणि भारतात विविध प्रकारे जे शिक्षण दिलेलं आहे, उच्च शिक्षण दिलेलं आहे विविध विषयामध्ये, तर त्याबद्दलही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्वपल्ली राधाकृष्णन, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांचा आदर्श, तथागत गौतम बुद्ध यांचा आदर्श आपण घेऊन त्यांचा आदर्श समाजात जर पोहोचविला तर खरंच उत्तम समाजाची निर्मिती होऊ शकेल असं मला वाटतं. कारण त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे कार्य केले ते समाजाच्या उत्थानाकरिता, विकासाकरिता अतिशय महत्त्वाचं आहे आणि एक आदर्श समाज निर्माण झाला की खरंच राष्ट्राची प्रगती अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकेल. मॅडम, नंदा मॅडम, आपल्या जीवनातून मान्यवर साहेब निघून गेले, पण तुम्ही शिक्षणाची जोड सोडली नाही आणि आज बी या वयाच्या ह्या क्षणामध्ये सुद्धा तुम्ही आज आपल्याला विद्यार्थी घडवत आहात आणि तुमच्या या विद्यार्थ्यांना भेटून त्यांना आम्ही जेव्हा विचारतो तर त्यांनी आम्हाला नंदा ताई बघत आणि की आमचे जे टीचर आहेत ते उत्तमपणे आम्हाला मार्गदर्शन करतात असं त्यांनी सांगितलं आहे. तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल? मी म्हणजे लहानपणापासूनच शिक्षिका बनण्याचं ध्येय मना उराशी बाळगले होते. कारण शिक्षक हाच समाजाचा सर्वोत्तम पाया घडविण्याचं एक महत्त्वाचं साधन असतं आणि मी जे काही विद्यार्थी घडवले आतापर्यंत तर ते माझे एकदम म्हणजे मोठमोठ्या पोस्टवर गेलेले आहेत. इंजिनियर, डॉक्टर, पत्रकार आणि पोलीस खात्यामध्ये, शिक्षकी पेशामध्ये अनेक लोक हे झालेले आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलंच आहे, एज्युकेशन इज द कंटिन्युअस प्रोसेस. म्हणजे मरेपर्यंत मनुष्य शिकू शकतो आणि शिक्षकाने तसंच ज्ञानकण वेचणारा असायला पाहिजे. कारण जेवढे तुम्ही वाचन कराल, मनन, चिंतन, लेखन, वाचन कराल तेव्हा तुम्ही आदर्श शिक्षक बनू शकता. तर मी बाबासाहेबांचा आदर्श घेऊन हे म्हणजे शिक्षकी पेशा म्हणजे निवृत्त जरी झाले असेल तरीही मला नेहमी मरेपर्यंत असं वाटेल की माझ्याकडनं उत्तम नागरिक तयार व्हावे, उत्तम विद्यार्थी घडला जावा. आणि मी आताही विविध प्रकारच्या म्हणजे शाळांना भेटी देऊन, माझ्या घरी ट्युशन घेऊन विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांचं म्हणजे मी शिक्षकी पेशा सोडलेलाच नाही अद्याप. मी शिक्षकी पेशा स्वीकारण्याचं सर्व महत्त्वाचं योगदान मी माझे पती माणिक भगत यांना देत आहे. कारण माणिक भगत यांनीच मला शिक्षणाकरिता प्रोत्साहित केलं आणि आजपर्यंत मी जेवढे विषयामध्ये एम ए केलं असेल तर त्यांची खूपच इच्छा होती की म्हणजे नंदा तुझ्याकडून उत्तम विद्यार्थी घडले जावेत. याकरिता मला त्यांनी पदोपदी पावलोपावली शिक्षणाकरिता अतिशय सहकार्य केलेले आहे. आणि मी जेव्हा शाळेमध्ये होते तर त्यावेळेसही त्यांना कितीही ऑफिसचे काम आले तरीही त्यांनी मला कधीही घरी राहू दिलं नाही आणि नाही बा तू एक दिवस ॲब्सेंट राहशील तर तुझ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होईल असं म्हणून मला ते दररोज म्हणजे नेणं आणि आणणं करण्याकरिता, जायबाई चौधरी शाळेत नेण्याकरिता आणि आणण्याकरिता ते मला सहकार्य करायचे आणि त्यांच्याच प्रेरणेमुळे मी आज उत्तम शिक्षिका घडू शकले. त्यांची शेवटपर्यंत इच्छा होती, म्हणजे ते काही दुर्धर आजाराने मरण पावलेत, परंतु त्यांनी मरणाच्या शेवटीही मला दवाखान्यात सांगितलं की नाही, तू विद्यार्थ्यांचं नुकसान करायचं नाही, कारण आपला एक एक तास एक एक मिनिट विद्यार्थ्यांच्या योगदानाकरिता खर्च करायचा. आणि त्यांचंच प्रोत्साहन घेऊन मी आज तुमच्या पुढे उत्तम शिक्षिका म्हणून मी काम करत आहे. हे होत्या नंदाताई भगत मॅडम आणि
आपल्या जीवन काळामध्ये जायबाई चौधरी ज्ञानपीठ या शाळेमधून त्यांनी वेगवेगळे विद्यार्थी घडवले आणि त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या या शिक्षणाच्या बळावर त्यांनी मोठ्या मोठ्या पदावर गेले आणि त्यांचे आज फळ साकत आहे. आणि त्याच ज्याप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या वडिलांनी, आता मॅडमनीच आपल्याला एक आठवण करून दिली की रामजी आंबेडकर यांनी शिक्षणाचं महत्त्व जाणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा सूर्य घडवला आणि त्यांची फळं सुद्धा आपण संपूर्ण समाजाची लोक चखत आहे. आणि त्याचप्रमाणे नंदाताई भगत त्यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आदर्श घेऊन आपल्या जीवन काळामध्ये एक सुंदर असा उदाहरण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा केलं आहे. आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये अत्यंत वेगवेगळे विद्यार्थी घडले. आज आपल्या थेट शाळेशी मॅडम जुडल्या होत्या. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिवस निमित्त आपण त्याची थेट वार्ता घेतली आहे आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये वेगवेगळे विद्यार्थी घडले आणि आज आपण थेट त्यांची वार्ता केली आहे. आणि आपल्या चॅनलवर त्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम.